हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज सुपरस्टार, मग तो शाहरुख खान असेल, सलमान खान असेल, अक्षय कुमार असेल किंवा आमिर खान असेल, जेव्हा जोडून सुट्ट्या असतील तेव्हा ते आपला नवीन सिनेमा रिलीज करायला धडपड करत असतात. पण या हिंदुस्थानात एक असाही सुपरस्टार आहे ज्याला आपला सिनेमा रिलीज करायला ना सुट्ट्या लागत ना तो कुठल्या सणाची वाट पाहतो. तो जेव्हा सिनेमा रिलीज करतो तेव्हा त्याच्या चाहत्यांसाठी तो एक सण असतो. त्याचा चित्रपट जेव्हा रिलीज होतो तेव्हा सार्वजनिक सुट्टीचा माहोल तयार होतो. दक्षिण भारतात या कलाकाराची मंदिरं उभी राहिली. लोक त्याला देव मानतात. जगात असा दुसरा कोणताही कलाकार नाही ज्याला लोकांचं इतकं प्रेम मिळालं असेल. मला माहित आहे, ऐकताना तुमच्या मनात या सुपरस्टारची प्रतिमा तयार झाली असेल, जो ओळखला जातो आपल्या अनोख्या स्टाईलमुळे, जो ओळखला जातो आपल्या दमदार अभिनयामुळे. आजही ज्याचा चित्रपट सिनेमागृहात लागला की लोक थलाईवा थलाईवा म्हणून ओरडू लागतात. म्हणजे हाच बॉस आहे या सिने जगताचा, असंही लोक ओरडून सांगत असतात. ज्याचा जगात सर्वात मोठा चाहता वर्ग आहे म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवलं गेलं, तोच शिवाजीराव रामोजीराव गायकवाड, म्हणजेच सुपरस्टार रजनीकांत. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या YouTube चॅनलच्या माध्यमातून फिल्मी झगमगाट या सदरात आज सुपरस्टार रजनीकांत यांच्याविषयी जाणून घेत आहोत. रजनीकांत यांचा जन्म दिनांक 12 डिसेंबर 1950 रोजी कर्नाटकच्या बंगळूर येथे एका मध्यमवयीन मराठी कुटुंबात झाला. जन्म जरी बंगळूरमध्ये झाला असला तरी गायकवाड हे मूळचे कुटुंब महाराष्ट्रातील जेजुरी नजीकच्या कडेपठार या गावचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरूनच रजनीकांत यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. त्यांचे वडील रामोजीराव गायकवाड हे पोलीस खात्यात हवालदार होते, तर आई जिजाबाई ह्या गृहिणी होत्या. रजनीकांत यांच्या वयाच्या अवघ्या 5व्या वर्षीच त्यांच्या आईचे निधन झाले आणि घरची सगळी जबाबदारी त्यांच्या वडिलांवर येऊन पडली. आईच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या भावाने जवळच असलेल्या रामकृष्ण मठात रजनीकांत यांना घातले आणि त्यांच्या आंतरिक जीवन घडणीला सुरुवात झाली. मठात त्यांना वेद शिकवले जाऊ लागले, पौराणिक कथा सांगितल्या जाऊ लागल्या आणि कोवळ्या वयातच भगवंतावरची श्रद्धा त्यांची दृढ झाली. आणि याच रामकृष्ण मठात त्यांना ऍक्टिंगची आवड निर्माण झाली. मठातल्या उत्सवात, नाटकात ते काम करायचे. त्यांचं पुढचं शिक्षण आचार्य पाठशाला पब्लिक स्कूलमध्ये झालं. तिथेही ते नाटकात छोटी मोठी भूमिका करून आपली हौस भागवायचे. पण घरची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. शेवटी रजनीकांत यांना बालवयातच बाहेर पडून काम करावे लागले. सुरुवातीला त्यांनी स्टेशनवर हमाली केली. थोड्याशा पैशांसाठी ते लोकांचे सामान उचलू लागले. त्यानंतर ते सुतार कामही करू लागले. पुढे मोठ्या मुश्किलीने त्यांना BTS म्हणजेच बँगलोर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस मध्ये बस कंडक्टरची नोकरी मिळाली आणि रजनीकांत यांची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारू लागली. पण त्यांचं ऍक्टिंगचं भूत मात्र काही केलं जाईना. ते बसमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ऍक्टिंग करून प्रवाशांचे मनोरंजन करू लागले. त्यांची शिट्टी मारण्याची स्टाईल असेल, तिकीट देण्याची स्टाईल असेल किंवा पैसे परत करण्याची स्टाईल असेल, लोकांना आवडू लागली. पण रजनीकांत यांचं मन मात्र त्या नोकरीत रमेना. याच दरम्यान नव्याने स्थापन झालेल्या मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटची जाहिरात त्यांनी वाचली आणि तिथे ऍक्टिंगचा कोर्स करण्याचे त्यांनी ठरवले. पण या ऍक्टिंगच्या कोर्ससाठी घरच्यांचा मात्र प्रखर विरोध होता. कारण आत्ता कुठे बरे दिवस आले होते आणि या ऍक्टिंगमुळे हातची चांगली नोकरी गेली तर, असा प्रश्न त्यांच्या कुटुंबाला होता. पण रजनीकांत यांचे मित्र राज बहादूर यांनी रजनीकांत यांची ऍक्टिंग आणि ऍक्टिंगचं वेड जवळून पाहिलं होतं. या राज बहादूर यांनीच रजनीकांत यांना मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि आर्थिक मदत देखील केली. या इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत असतानाच
दिग्दर्शक के बालाचंदर यांची नजर रजनीकांत यांच्यावर पडली. रजनीकांत यांची हटके स्टाईल के बालाचंदर यांना इतकी आवडली की त्यांनी रजनीकांतला तमिळ भाषा शिकण्याचा सल्ला दिला. रजनीकांत यांनीही त्यांचा सल्ला ऐकला आणि ते तमिळ शिकले. आता त्यांना घरात बोलली जाणारी मराठी, कन्नड आणि तमिळ अशा 3 भाषा येऊ लागल्या. आणि 1975 साली त्यांना पहिली फिल्म मिळाली, अपूर्व रांगगल. दिग्दर्शक होते अर्थातच के बालाचंदर. कमल हसन हिरो असलेल्या या फिल्ममध्ये रजनीकांत यांना एक छोटासा निगेटिव्ह रोल मिळाला होता. फिल्म चालली नाही, पण रजनीकांत यांच्या भूमिकेचं मात्र कौतुक झालं. 1976 साली तमिळ, तेलुगू, कन्नड या 3 भाषेत त्यांनी फिल्म केल्या. आणि 1978 साली तर एकाच वर्षात त्यांनी तब्बल 20 चित्रपट केले. महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांना त्यांनी आपले प्रेरणास्थान मानले. अमिताभ यांच्या 1-2 नाही तर तब्बल 11 तमिळ भाषेतल्या रिमेकमध्ये रजनीकांत यांनी काम केले. पण या सगळ्यामध्ये 1980 साली आलेल्या हिंदीतल्या डॉनचं रिमेक असलेली तमिळ फिल्म बिल्ला, या बिल्ला फिल्मने रजनीकांत यांचं आयुष्यच बदलून टाकलं. रजनीकांत यांनी आपल्या टीकाकारांची तोंडे तर बंद केलीच, पण कमल हसन या साऊथच्या सुपरस्टारला मागे टाकून रजनीकांत हे साऊथचे नवे सुपरस्टार म्हणून उदयाला आले. याच दरम्यान एका मॅगझिनच्या इंटरव्ह्यूसाठी आलेल्या लता रंगाचारी या मुलीशी रजनीकांत यांची ओळख झाली आणि पहिल्या भेटीतच ते तिच्या प्रेमात पडले. या दोघांनी दिनांक 26 फेब्रुवारी 1981 रोजी लग्न केले आणि त्यांना ऐश्वर्या आणि सौंदर्या ह्या 2 मुली आहेत. पुढे आपल्या फिल्मी करिअरमध्ये रजनीकांत बॉलिवूडकडे वळले. त्यांनी हिंदीत बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत 1983 साली पहिली फिल्म केली, अंधा कानून. त्यानंतर भगवान दादा, दोस्ती दुश्मनी, चालबाज, हम यासारखे त्यांनी अनेक चित्रपट केले. पण रजनीकांत यांचं मन हिंदीत रमेना. ते पुन्हा साऊथ सिनेमाकडे वळले. त्यांची सिगारेट पेटवण्याची हटके स्टाईल, गळ्यातला मफलर फिरवणे, गॉगल फिरवणे अशा एकाहून एक भन्नाट स्टाईलमुळे लोक त्यांचे फॅन झाले. एका फिल्मला जास्तीत जास्त मानधन घेण्याचा रेकॉर्ड रजनीकांत यांच्या नावावर आहे. 2007 साली आलेल्या शिवाजी द बॉस या चित्रपटासाठी त्यांनी 26 कोटी रुपये इतके मानधन घेतले. हिंदुस्थानच्या सिने इतिहासात ही सर्वात मोठी रक्कम आहे. आशिया खंडात जॅकी चॅन नंतर सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार रजनीकांत हे दुसरे आहेत. मित्रांनो, 2014 साली जेव्हा रजनीकांत यांनी आपले ट्विटर अकाउंट उघडले तेव्हा 24 तासात 2,10,000हून अधिक फॉलोअर्स झाले. एका दिवसात इतके फॉलोअर्स झालेले रजनीकांत हे हिंदुस्थानचे पहिले सेलिब्रिटी ठरले. तर जगातल्या टॉप 10 पैकी ते एक होते. CBSE बोर्डाच्या अभ्यासक्रमात रजनीकांत यांचा धडा समाविष्ट आहे. आजपर्यंत त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले. या कलाकाराने जीवनात सगळी यशोशिखरे पादाक्रांत केली, पण अजूनही त्याचे पाय जमिनीवर आहेत. रजनीकांत अगदी सर्वसामान्य आयुष्य जगतात. ते लोकात मिसळतात. इतर सेलिब्रिटी आपण बघतो जे रीलमध्ये जसे जगतात तसेच रिअलमध्ये जगण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण संपूर्ण जगात रजनीकांत हा असा एकमेव सुपरस्टार आहे जो कुठलाही मेकअप न करता, केसांचा विगही न वापरता समाजात बिनधास्त वावरताना दिसत असतो. आपल्या सुपरस्टार असण्याची त्यांना अजिबात पर्वा नाही. गोरगरिबांना अडीअडचणीला ते धावून जातात आणि म्हणूनच लोक त्यांची देव म्हणून पूजा करतात. मित्रांनो, चंदेरी दुनियेतील सिने तारकांचा प्रवास, ओळख साहित्यिकांची, कविता, गाणी ऐकण्यासाठी आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर जर आपण नवीन असाल आणि आम्ही घेत असलेली मेहनत जर आपल्याला आवडत असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. मी प्रणय राऊत आता आपली तात्पुरती रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.